नमस्कार. निवृत्ती वेतन धारकांसाठी एक मोठी बातमी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मूळ निवृत्ती वेतन वाढवली जाणार का, यावर सरकारने संसदेत दिले उत्तर. जाणून घ्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी. तर मित्रांनो, सध्या देशभरात 8व्या वेतन आयोगासंदर्भात बरीच चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक पगार आणि निवृत्ती वेतनवाढीची अपेक्षा करत आहेत, पण त्याचवेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या PSBS सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बँक निवृत्ती वेतनधारक बऱ्याच काळापासून त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मूळ निवृत्ती वेतनही वाढणार का, हा मुद्दा नुकताच संसदेत उपस्थित करण्यात आला होता आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बँक निवृत्ती वेतनाचा मुद्दा संसदेत का उपस्थित झाला? मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील लाखो निवृत्ती वेतनधारकांचे म्हणणे आहे की प्रत्येक वेतन आयोगासोबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात वाढ होत असताना बँका निवृत्ती वेतनधारकांचे मूळ निवृत्ती वेतन जवळपास 3 दशकांपासून अद्यावत करण्यात आलेले नाही. या मुद्द्यावर खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी लोकसभेत विचारले. काही वित्तीय संस्थांमध्ये निवृत्ती वेतन वाढवण्यात आले आहे, तर सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ निवृत्ती वेतनातही अशीच वाढ करण्याचा विचार करत आहे का, यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. काय उत्तर दिले पहा मित्रांनो. RBI आणि नाबार्डच्या निवृत्ती वेतनधारकांना लाभ. सरकारने संसदेला कळवले आहे की काही वित्तीय संस्थांमध्ये निवृत्ती वेतन सुधारणा मंजुरी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या RBIच्या सर्व निवृत्ती वेतनधारकांचे मूळ निवृत्ती वेतन आणि महागाई सवलत 10% वाढवण्यात आली आहे. नाबार्डनेही टप्प्याटप्प्याने निवृत्ती वेतनात सुधारणा लागू केल्या आहेत. 1 नोव्हेंबर 2012 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनात 1 मार्च 2019 पासून सुधारणा करण्यात आली. 1 नोव्हेंबर 2017 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनात 12 जून 2023 पासून सुधारणा करण्यात आली. तथापि सरकारने असे म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या नाबार्ड कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतन सुधारणेचा सध्या कोणताही नवीन प्रस्ताव नाही. सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारचा प्रतिसाद काय आहे पहा. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी बातमी थोडी वेगळी आहे. सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये निवृत्ती वेतन विशिष्ट नियमानुसार दिले जाते. सरकारने स्पष्ट केले की SBI आणि इतर 11 राष्ट्रीयकृत बँकांमधील निवृत्ती वेतन नियम कायद्या अंतर्गत दिले जाते. या सध्याच्या नियमांमुळे मूळ निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची तरतूद नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितले की सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांसाठी मूळ निवृत्ती वेतनात सुधारणा करण्याची सध्या कोणतीही तरतूद नाही. बँक निवृत्ती वेतनधारकांना सध्या काय मिळत आहे, तर मूळ निवृत्ती वेतनात सुधारणा केली जात नसली तरी निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत म्हणजे DR मिळते. सरकारच्या मते महागाई सवलत दर 6 महिन्यांनी अद्यावत केली जाते. यामुळे महागाईचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. याशिवाय 12व्या द्विपक्षीय करारानुसार काही निवृत्ती वेतनधारकांना दरमहा एक नित्य सदिच्छा अनुदान देखील दिला जात आहे. हे अनुदान त्या निवृत्ती वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिले जात आहे जे ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहे. धन्यवाद.